लग्न म्हणजे दोन जीवांचा संगम, दोन जीवांच्या नव्या आयुष्याला, सुंदर प्रवासाला आणि सहजीवनाच्या प्रवासापूर्वीचं सुंदर क्षण. दोन मनासह दोन कुटुंबांना जोडणारा हा क्षण प्रत्येकासाठी खास असतो. म्हणूनच लग्न घरात फक्त आनंद आनंद आणि आनंदाचेच क्षण असतात. अमरावतीमध्ये लग्नाच्या मांडवात काळीज पिळवटून टाकणारी दुर्दैवी घटना घडली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार लग्न सोहळा आटपून सुखी संसाराला सुरुवात करण्याची स्वप्न पाहत असतानाच नवरदेवाचा मृत्यू झाल्याची मन सुन्न करणारी घटना अमरावतीच्या वरुड तालुक्यातील पुसला इथं मंगळवार दिनांक 25 रोजी दुपारी घडली. लग्नाचे विधी आटोपल्यानंतर 2 तासांनी घडले. अमोल प्रकाश गोडबोले, वय वर्ष 32, राहणार पुसला असं मृत नवरदेवाचं नाव आहे. तो पुसला येथील तलाठी कार्यालयात कोतवाल म्हणून सेवा देत होता. त्याचा विवाह नागपूर जिल्ह्यातील मोवाड येथील 26 वर्षीय युवतीशी ठरला होता. मनमिळावू स्वभाव यामुळे त्याच्या लग्नाच्या तयारीसाठी गावातील सर्वांनी हातभार लावला होता. पुसला येथील मंगल कार्यालयात 25 नोव्हेंबर रोजी सकाळी 11:30 वाजता सनई चौघडे वाजले. मंगल अष्टक झाली. फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. लग्न सोहळ्यानंतर प्रत्येक जण आनंदात होता. अशातच 2 तासानंतर गाठ जोड्यात खुर्चीवर असलेला नवरदेव अमोल हा खाली कोसळला. त्याला हृदयविकाराचा तीव्र झटका आला. नातेवाईकांनी त्याला खासगी रुग्णालयात हलवले, परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. दरम्यान अमोलचे पार्थिव शवविच्छेदनानंतर पुसला इथं आणण्यात आले. सायंकाळी लग्नासाठी गोळा झालेल्या वराडींच्या उपस्थितीत त्याच्यावर अंत्यसंस्कार पार पडले. ज्या घरात लग्नाची लगबग सुरू होती, ज्या 2 जीवांचा सुखी संसार सुरू होणार होता, त्याच सोहळ्यात अशी दुर्दैवी घटना घडल्यानं सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. लग्नाचे विधी आटोपल्यानंतर 2 तासांनी नवरदेवाला हृदयविकाराचा तीव्र झटका आला, ज्यामध्ये त्याचा दुर्दैवी अंत झाला. या घटनेनं लग्नघरात शोककळा पसरली आहे.